फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आईचं सासर म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व, तिचा देवारा, तिचा संसार. आज या घरावर असं काही संकट कोसळलंय की काही मार्गच दिसत नाही. त्यात पुन्हा गोदाक्काच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा की नाही हेही काही कळत नाही. मावशींचं म्हणणं बरोबरही असेल. माझ्याच या घरात येण्याने पृथ्वीची कंपनी बंद पडली. मंथरा या घरात आली आणि आता तर बेघर व्हायची पाळी आली आहे. मी अपशकुनी आहे? नाही, अंजली अपशकुनी आहे असं आम्हाला तरी नाही वाटत. या असल्या गोष्टींवर या घरात कुणीही विश्वास ठेवता कामा नये. नाही तर लोकांचा नात्यांवरचा विश्वासच उडेल. या घराच्या भिंती आणखीनच कमकुवत होत जातील. घरातल्या प्रत्येकाला हेच वाटत असेल ना की माझ्यामुळे हे सगळं घडतंय. आता तर माझाही यावर विश्वास बसत चाललाय. आमचा विश्वास नाही या सगळ्यावर, पण आत्ता त्यावर विचार करण्याची वेळ नाही. आत्ताची वेळ आहे ती मंथराला या घरातून बाहेर कसं काढता येईल यावर विचार करण्याची. मला कळतंय मी या खोलीत बंद आहे तेच बरं आहे. नाहीतर आणखीन काहीतरी अपशकुन व्हायचं. नाही, मला हे सगळं संपवावंच लागेल. आणि हे सगळं नाही संपलं तर मग स्वतःला. जोपर्यंत ही संकट दूर होत नाही तोपर्यंत अंजली बाबतचा वाद संपणार नाही. घर वाचवायचं म्हटलं तर माणसं तुटत जाणार आणि मग एक घर निव्वळ घर राहणार. घरामध्ये माणसंच नसतील तर त्या घरामध्ये एकटा राहून आम्ही तरी काय करणार? सांगा ना मला कुणीतरी. काय करू मी काय करू? तू इकडे काय करतोस? ए बाई, मी त्याला घेऊन आलो इकडे. कशाला? मी दुसरा वकील अपॉइंट केलाय. मंथरा असला घोळ घालू नकोस. हे बघ, नाहीतरी ही सगळी बनावट केस आहे. आपण आखलेला एक हा गेम आहे, तो सुद्धा अबालयात अडकवण्यासाठी. आणि या गेमच्या सुरुवातीपासून हा आपल्या बरोबर आहे. आता तू नवीन वकील आणलास तर त्याला परत पहिल्यापासून सगळं सांगायला लागेल की काय. शेवटी तो विचारणार रामाची सीता कोण, कळलं? ओ, म्हणजे तू ह्याची वकिली करतोयस? हा, अगं बरं बाबा, मी वकिली करतोय असं समज, पण मी याला फक्त आपल्या फायद्यासाठी इथं घेऊन आलेलो. तुझं काय म्हणणं आहे? मॅडम, माझं म्हणणं एवढंच आहे की जो मला पैसा देतो त्यासाठीच मी काम करतो. आणि बेकायदेशीर कामं करवून घेणं कायद्यामार्फत हा माझा धंदा आहे. आणि त्या धंद्याशी मी पूर्णपणे इमान राखेन. नाही, मला वाटतं इमानदारीबद्दल आपण कुणीच काही न बोललेलं बरं आहे ना. ठीक आहे. हा गेम आमच्यासाठी जेवढा रिस्की आहे तेवढाच तुझ्यासाठी पण रिस्की आहे, हे लक्षात ठेव. साहेब, काय झालं? साहेब आपल्या पृथ्वी साहेबांना काय झालं पृथ्वी? पृथ्वी साहेबांना ऍक्सिडेंट झाला आहे. काय? हो. साहेब चला. नाही सर, मी काय म्हणतो हॉस्पिटल बरं. चला साहेब. मावशी मावशी अंजली काय काय अंजली काय बाहेर आली का?
नाही हो पृथ्वी पृथ्वी काय म्हणणं आहे आता त्या पृथ्वीचं? मावशी पृथ्वी भाऊजींचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो गोदा का पृथ्वी भाऊजींचा ऍक्सिडेंट झालाय. फोन आला होता त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय म्हणून. बरं मला सांग, तिला सांगितलंस का ह्यातलं काही? तिलाच सांगायला चालले आता. गप्पा बस, काही एक गरज नाहीये. अहो पण मावशी मी सांगते ना गप्प बस म्हणून. मग गप्प बस. तिला कळलं ना तर आनंदाने नाचेल ती सटवी. काय बोलताय तुम्ही? अहो बायको आहे ती भाऊजींची. तिथेच तर सगळा घोळ आहे. पण मी सांगतेय ना, तिला ह्यातलं काहीही कळू देऊ नकोस. अगं एवढ्या लांब आहे ती त्याच्यापासून, तरी सुद्धा आपल्या पोराच्या जीवावर बेतलंच ना. तिला कळलं ना तर पृथ्वी गेलाच म्हणून समज. मी सांगतेय ना ते मुकाट्याने ऐक. त्यातच आपल्या पृथ्वीचं भलं आहे. अहो पण शपथ आहे तुला तुझ्या कुंकवाची, दिग्विजयाची शपथ आहे तुला. खबरदार जर ह्यातलं एक अक्षर सुद्धा अंजलीला कळलं ना तर. शी डॉक्टर काय झालंय माझ्या मुलाला? डॉक्टर तुम्ही शांत का? गप्प का तुम्ही? डॉक्टर प्लीज सांगा काय झालंय माझ्या पोराला? खूपच रक्त गेलं, रक्ताची आवश्यकता आहे. मग जे आवश्यक आहे ते सगळं करा डॉक्टर. तुम्ही काय सांगा द्या, आम्ही करायला तयार आहोत. ह्या पोराला वाचवा डॉक्टर. काही काळजी करू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न करू. ह्या पृथ्वीचं काय होणार आहे काही कळत नाही. आज अचानक इनामदारांची काळजी वाटायला लागले. काही नाही मॅडम, पृथ्वीचा ऍक्सिडेंट अंजलीच्या पायगुणामुळेच झाला असं इनामदारांच्या घरच्यांचं म्हणणं आहे. म्हणजे नक्की कोणाचं? दी ग्रेट गोदाक्का. पृथ्वीचा हा ऍक्सिडेंट आपल्यासाठी लॉटरी आहे. आता आबांच्या घरातले फक्त पृथ्वीकडे लक्ष देणार आणि यावेळी आपण मात्र गनिमी कावा खेळायचा आणि आबाचा गेम वाजवून आपला फायदा करून घ्यायचा. मॅडम, तुम्ही कुठल्या गोष्टीचा कधी केव्हा फायदा घ्याल याचा काही नियम नाही. हे तुम्ही बोलताय. आपल्यापैकी ह्या विषयावर कोणी न बोललेलं बरं. नाही मॅडम, अगदी बरोबर आहे. आपल्या फायद्यासाठी एक पाऊल मागे टाकायलाच हवं. पुढे जाऊन उसळी मारण्याकरता एक पाऊल मागे घ्यायलाच पाहिजे. तुम्ही कशाबद्दल बोलता? मॅडम, आपल्याबद्दल, सध्याच्या परिस्थितीबद्दल. हा, मला कळेल तसं सांगा. मॅडम, सध्या तरी आपण गप्प राहून शांत राहून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण काहीतरी करून बसायचो आणि तिथे आबा अलर्ट व्हायचा. मिस्टर पाटील, हीच तर वेळ आहे घाव घालायची. आबा पृथ्वीच्या ऍक्सिडेंटमुळे पूर्ण संपलाय. ही इज मेंटली फिनिश्ड. हा मॅडम, आबा हा आबा आहे. तो कुठल्याही क्षणी आबाच असतो. मॅडम, तशी त्याची ख्याती आहे. तो आनंदात असो किंवा दुःखात, इमोशनली डिप्रेस्ड असो किंवा कसाही असो, तो तितकाच भयानक आहे. आबासाहेब इनामदार. तरी तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष द्या की त्याला शह देण्यासाठी आपण आता काय करू शकतो.
हॅलो. हां विजया, अगं मी दिग्विजय बोलतोय. हा बोला. कसे आहेत भाऊजी? बरं वाटतंय का त्यांना आता? काय काय झालंय? काय डॉक्टर काय म्हणाले? नाही नाही, तसं सगळं ठीक आहे, पण डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल. काय ऑपरेशन? नाही नाही, ऑपरेशन म्हणजे तसं नाही ग, मायनर ऑपरेशन. मी तिथे याची गरज आहे का आता? नाही, तशी काही आवश्यकता नाही आहे. आणि आम्ही आहोतच सगळे, सगळं काही ठीकठाक होईल. बरं मला एक सांग, पृथ्वीचा ॲक्सिडेंट झाला ही गोष्ट अंजलीला सांगितली आहे का? नाही, अजून तरी नाही कोणी सांगितलं तिला. अगं पण केव्हा ना केव्हा तरी ही गोष्ट तिला सांगावीच लागेल ना. हो आहो, पण सांगणार कोण? हां, तोही प्रश्न आहेच. बघते मी काय करायचं ते. ठेवते फोन. हां ठेव. चहा. ताई, पृथ्वी कुठे आहे? भाऊजी माहित नाही अगं. का काही काम होतं का? काम नाही, काम नाही. काही सांगून गेलेत का? नाही. हा म्हणजे काहीतरी सांगितलं होतं, पण मीच विसरबोळी आहे बघ, मीच विसरले. बरं मग फोन आला होता का त्यांचा? हा फोन फोन हा 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 फोन आला होता. कुठे आहेत ते नाही सांगितलं, पण उशीर होईल असं म्हणाले. का ग, तू का अशी अस्वस्थ वाटतेस? ताई, का कुणास ठाऊक, पण खरंच खूप अस्वस्थ वाटतंय. काहीतरी विचित्रच वाटतंय. का कशासाठी काहीच नाही माहित. असं वाटतंय जसं काही विपरीत घडणार आहे. अगं काहीतरी काय बोलतेस? असं काही विपरीत घडणार नाही. आणि कसं काय असं काही विपरीत घडेल? तू इथे असताना काही नाही, तू काळजी करू नकोस. हा, मी आलेच. अहो पृथ्वीराजची चौकशी करायला आलो ना. मला वाटलंच तुम्ही तिथं जाणार म्हणून. आता सोयरिके म्हटल्या बरं मग जायलाच हवं ना. अहो जा ना, मी कुठं म्हणतो नका जाऊ म्हणून. काय अशा वेळेला भेटायला गेलं ना की आम्हाला तुमची किती काळजी आहे असं एक इम्प्रेशन देता येतं. म्हणून म्हटलं. नाही बरं मला सांगा, आणखीन कोण आहे तिकडं? आबा आहे काय? दिग्विजयराव आहे, देऊ का? नाही नाही नाही, नको नको. हो माने साहेब, जोगी जाऊ शकतो तर काका जाऊ शकणार नाही का? हां, मी प्रत्यक्ष जाऊन भेटेन त्याला. पण फक्त एक तुम्ही छोटंसं काम करा, एवढं फाइंड आउट करा की अंजलीचं काय म्हणणं आहे. हां नाही म्हणजे तिची रिॲक्शन काय आहे, म्हणजे तिची रिॲक्शन काय किंवा तिचं म्हणणं काय आहे हे आपल्याला कळतं, आपल्या फायद्याचं ठरू शकतं ना. म्हणून म्हटलं कळलं. हां ठेवू फोन. यायला माने. थँक्स मॅडम. माझ्यावर जो तुम्ही विश्वास दाखवलात तो माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
हा विश्वास तुम्ही कायम ठेवाल अशी आशा मी करू शकते ना? नक्कीच मॅडम. आता बघा या केसचा मी कसा स्टडी करतो ते. आव्हाना माघार घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. गुड. हेच हवंय मला. चला आता निघा. आबा, आता शेवटचे काही क्षण, मग तू त्या घराचं राहणार नाही आणि नाही ते घर तुझं राहणार.